तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारे तुमचं वारी स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं होतं की मी आले होते ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आळंदी ते पंढरपूर प्रवास करत। पण इथून पुढे तुम्हाला माझा प्रवास श्री संत योगीराज सांगवटेश्वर महाराजांच्या पालखीसोबत दिसेल। आळंदी आणि देहूतून संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या निघतात। या सर्वात मोठ्या पालख्या जरी असल्या तरी वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्रातून अनेक भागातून छोट्या छोट्या पालख्याही येत असतात। जशा वेगवेगळ्या संतांच्या पालख्या तसेच त्यांचे मार्गही वेगळे, त्यामुळे सांगवटेश्वर महाराजांची पालखी ही वेगळ्या मार्गाने येते आणि या मार्गाचा प्रवास तुम्हाला माझ्या पुढील सगळ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। तर माझा आजचा प्रवास सासवड ते पारगाव आणि पारगाव ते डाळिंबन असा आहे। आळंदी ते सासवडपर्यंत माझे अहो माझ्यासोबत होते, पण वारीचा हा प्रवास आता माझ्यासोबत माझ्या गावातील वारकरी असतील। शिंदवणे घाट मार्गे पालखी निघाली डाळिंबनाच्या दिशेने आणि तिथून पुढचा जल्लोष तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। पालखीच्या स्वागतासाठी डाळिंबनामध्ये भरपूर भाविक जमा झाले होते। तर हा तुम्हाला पाहायला मिळालेला जल्लोष डाळिंबनातल्या विठ्ठल मंदिरात झाला होता। पालखी मंदिरात आली आणि आम्ही विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। तेथील विठ्ठलाची मूर्ती इतकी छान होती की त्याने अगदी मन मोहून टाकलं। तर माझं खूप दिवसापासून चाललं होतं की आपण विठ्ठल मंदिरात जाऊ आणि डाळिंबनामध्ये जाऊ, पण जाणं काही झालंच नाही। पण वारीच्या योगायोगाने मला तिथे जायला भेटलं आणि शिवाय इथला प्रसादही खायला मिळाला। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही डाळिंबनापर्यंतचा पालखीचा प्रवास पाहिला। तर इथून पुढचा प्रवास जाणून घेण्यासाठी मला फॉलो नक्की करा। तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी।